या निवडणुकीमध्ये एकूण 7 उमेदवार आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या 6 उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया होणार आहे। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12चे जे निवडणूक आहे त्यावर स्थगिती आलेली ती निवडणूक 20 तारखेला होणार आहे। एकंदर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून आम्ही 7 उमेदवार उभे केलेले आहेत। चांगल्या प्रकारचा प्रचार या ठिकाणी आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये केलेला आहे। आमची भूमिका जी आहे ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे। आमच्या सर्व तुम्ही प्रचार फेऱ्या बघितल्या असतील, अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता आमच्या उमेदवारांना आणि चांगल्या प्रकारचं कॅम्पेनिंग आम्ही करण्यात यशस्वी झालेलो आहे। नक्कीच काही ठिकाणी अशा घटना या वाडा नगरपंचायतच्या विकासाच्या कामांमध्ये घडलेल्या आहेत। म्हणजे तो संरक्षक भिंतीचा विषय सर्वाधिक गाजला, त्यामध्ये आपले पत्रकार बांधव जे आहेत वैभव पालवे त्यांनी तो विषय उचलला होता। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला बळ दिलं, अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम होतं। त्यानंतर अनेक ठिकाणी आपण बघाल गटारी तुटलेल्या आहेत, निकृष्ट रस्त्यांची कामं झाली, ती वस्तुस्थिती आम्ही मान्य करतो। मात्र सांगण्याचं कारण या ठिकाणी असं की नगरपंचायतीमध्येच्या सत्तेमध्ये सर्वच पक्षीय होते, सर्व पक्ष सहभागी झाले होते। त्यामुळं कोणा एकाची जबाबदारी नाही तर ही सर्व पक्षांची जबाबदारी आहे। ही सर्व पक्षांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। त्यातून आपण बघता की सत्तेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, भाजप असेल, शिवसेना राज्यात एकत्र आहे, परंतु आज भाजपच्या एखादी शाहीला कंटाळून अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी नगराध्यक्ष पदावर आपण पाठिंबा दिला नाही। परंतु आज वाडा शहरात चर्चा आहे की भाजपने एकाधिकारशाही चालू केले आणि जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे दाढाधर्ती सुरू आहे, ही चर्चा सुरू, याबद्दल काय सांगा? ठीक आहे, भाजपने काय केलं किंवा विरोधी पक्षाने काय केलं त्यांच्या प्रतिक्रिया काय घडली तर मोठे विषय आहे। मी एक लहान कार्यकर्ता आहे। वाडा नगरपंचायत पुरता बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यामध्ये एक नैसर्गिक युती व्हावी असा आमचा प्रयत्न सुरुवातीपासून राहिला। मात्र सन्मानजनक जागा न दिल्या गेल्याने या ठिकाणी आम्हाला कुठेतरी स्वबळाची तयारी करायला लावली आणि या ठिकाणी दोन्ही पक्ष मातबर असतानाही आम्ही ताकद तयार केली आणि आजच्या घडीला बघाल तर चांगल्या प्रकारचा कार्यकर्त्यांचा मोहोळ या वाडा शहरामध्ये निर्माण केला। चांगल्या विचारांची माणसं एकत्र आलेली आहेत आणि चांगले उमेदवार पण सुशिक्षित आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार, नवे चेहरे आम्ही देण्याचा प्रयत्न आमचा यशस्वी झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपण जे उमेदवार दिले त्याला कितीपर्यंत आपल्याला उमेदवार निवडून दिला? आमच्या सर्व उमेदवारांची आजची परिस्थिती जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे। प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे। आमची जी भूमिका आहे या वचननामा, आम्ही एक चांगल्या प्रकारचा वचननामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे वाडा शहरासाठी आणि तो वचननाम्याच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत आमचे सर्व उमेदवार या ठिकाणचे म्हणजे 7च्या 7 उमेदवार पोहोचलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन हा वचननामा आम्ही प्रसिद्ध केला होता आणि ही आमची भूमिका सर्व मतदारांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा मगाशी पत्रकार बांधवांनी विचारलं होतं मला त्या बाबतीत, ठेकेदारांना थोडंसं बाजूला करून चांगली कामं घडणं गरजेचं आहे, चांगली कामं होणं गरजेचं आहे। महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला निधी आला, आपणही बघतो करोडो रुपयांचा, शेकडो कोटींचा निधी या ठिकाणी आला। मात्र चांगल्या प्रतीची कामं होणं गरजेची आहे। ती होण्यासाठी चांगले उमेदवार नगरसेवक म्हणून या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे, तरच त्यांचा प्रशासनावर जरब राहील, वचक राहील आणि या खऱ्या अर्थाने दिलेला प्रत्येक पैसा जो आहे तो कारणी लागेल आणि विकास क्रम चांगल्या प्रकारचे होतील, एवढंच या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं।